फकीरा. अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीला मराठी साहित्यात मानाचे पान लाभले आहे. मराठी कादंबरीच्या वाटचालीतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे अण्णाभाऊंची फकीरा ही कादंबरी. ही कादंबरी आजची नाही. इंग्रजी अंमल प्रस्थापित झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातल्या खेडेगावच्या परिस्थितीचं, विशेषतः एका खेड्यातल्या मांस जमातीचं आणि तिच्यातल्या शूर बापलेकाचं चित्रण करणारी ही कादंबरी आहे. वारणेच्या खोऱ्यातली ही कादंबरी अण्णाभाऊने लिहावी हे स्वाभाविकच आहे. अण्णाभाऊंच्या शब्दामध्ये फकीराविषयी थोडस सांगावयास असल्यास अण्णा म्हणतात, ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेने निर्माण केली नाही. प्रतिभेला सत्याचं जीवनाचं दर्शन नसेल तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत असा माझा अनुभव आहे. हा फकीराही माझा होता. जे साकार नाही त्याला आकार देण्याचं सामर्थ्य माझ्या ठाई नाही. जे पाहिलं, अनुभवलं, ऐकलं तेच मी लिहिलंय. त्यातून हा फकीरा निर्माण झालाय. डोंगरात मी त्याच्या पायथ्याला विखुरलेलं फकीराचं कर्तृत्व एकत्र करून हा इमला उभारला, एवढंच. कितीतरी दीर्घ कालानंतर आईनं सांगितलं की मी पहिली घुटी इंग्रजी खजिन्यातील लुटीच्या पैशाचीच खाल्ली. सुरती रुपयांच्या 2 ओंजळी माझ्यावर उधळून तो गेला होता, त्याला मी कसा विसरलो. सरकारी खजिना लुटून केलेले उपकार कसे फेडावेत याचा मी विचार करीत होतो. अखेर ज्ञानेशाची, तुतियाची, 3 कोटी मराठी जनतेची जी मराठी भाषा, तिचं भांडार लुटून फकीरावर उधळून त्या 2 ओंजळीची फेड करण्याचा प्रयत्न मी केलाय. हेतू एवढाच, जो उपेक्षित होता, अंधारात होता, तो प्रकाशात यावा. त्यानं महाराष्ट्र शारदेच्या मंदिरापुढे चिरंतन उभं राहा. कलादृष्ट्या श्रेष्ठ ठरलेल्या या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन तर गौरविलेच, पण फकीराचे भारतीय भाषाबरोबर रशियन, झेक, पोलिश, जर्मन या भाषातही अनुवाद झाले आहेत. फकीरा सारख्या झुंजार माणसाची कथा डॉक्टर आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अण्णाभाऊंनी अर्पण केली आणि मी ही कॅसेट अण्णाभाऊंच्या साहित्यरूपी खजिन्यास व सर्व मानवजातीस अर्पण करीत आहे. फकीरा आता वयात आला होता. बापाच्या कीर्तीला साजेशा वर्तनानं तो गावात लाडका झाला होता. पाणीदार डोळे, रसरशीत चेहरा, पोलादाप्रमाणे शरीर घेऊन नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला फकीरा पाहून लोक आनंदले. त्याच्या आईनं त्याला सर्व चांगली वळण लावली होती. तो शांतपणे बोले, अनमोजकं बोले. तो आपल्याच धुंदीत चाले. त्याला थिल्लरपणाची चीड असे. आपणही पंतासारखं वागावं असं त्याला वाटे. तो आता हट्ट करीत नाही, तर देवाऱ्यात ठेवलेली रानोजीची तलवार पूजित होता. गबऱ्याचं खोगीर त्याला फार प्रिय होत. ते खोगीर आता नव्या गबऱ्यावर घालून बहिरी ससण्याप्रमाणे तो माळावर सुरकुंडी घेत होता. अरे एवढी ईर्ष्या असल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील. हे बाजीबाचे करारी शब्द बापू खोत विसरला नव्हता. त्या शब्दांनी त्याच्या काळजात कुरूप केलं होतं. तो आज 10 वर्ष ती जोगणी आणण्याची शिकस्त करीत होता, परंतु त्याला अपयशच आलं. त्याचा आवेश वाटेगावकरांना पुरता कळला होता. जोगणीचा रिवाज मोडून आपल्या हद्दीत घुसून जो आपला माणूस मारायला भ्याला नाही, तो आपली जोगणी परत नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याची एक प्रकारे धास्तीच घेऊन वाटेगाव सावध होता. जोगणी निघायची वेळ जवळ आली होती. काल धुतलेली कापडं घालून दौलती, राही, राधा गावात आली गेली होती. गाव माणसाने गजबजला होता. 12 बलुती धावपळ करीत होती. शंकररावानं आपल्या घोड्याला साथ घालून नटवला होता. रेशमी आपदा घालून वर जीन घातलं होतं आणि त्या जीनाला तलवार फुटून स्वारीवर बसली होती. पाटलाचा घोडा सारखा उसळत होता. जत्रेकरी गर्दी करून त्या घोड्याला पाहत होते. रिवाजाप्रमाणे मांगाची तलवार वाजत गाजत निघाली. मुरा, बळी, किसना, घमांडी, ईश्वरा, भिवा, साधू, चिचणीकर, पिराजी, साजूरकर, निळाजी, धोंशीकर, बळी हे मातवर मानक्यात दिसत होते. त्यांनी कडेकोट तयारी करून तलवारी उंचावून धरल्या होत्या. कैक भाले, कुराडी लखलख निघाल्या. हलगी कडाडू लागली. एकदम सारी जत्रा म्हणाली, आली मांगाची तलवार. फकीरानं गबऱ्यावर जुन्या गबऱ्याचं खोगीर चढवलं आणि हातात देवाऱ्यातील ती तलवार घेऊन तो निघाला. इतक्यात बोलावणं आलं.
ताबडतोब ये. फकीरा गबऱ्यावर बसला आणि सरसर त्या गांड मार्गानं पंताच्या वाड्याकडे वावटळीप्रमाणे निघाला. मार्गात दबा धरून गलू माळी बसला होता. त्यानं त्याच्याकडे डोळे फाडून पाहिलं आणि बाजूच्या एका जत्रेकऱ्याला विचारलं, तो कोण? तो फकीरा. त्यानं उत्तर दिलं. फकीरा पंताच्या वाड्यात गेला तेव्हा सावळा आणि भैरू हे दोघे चिंतातूर होऊन बसले होते. त्यांचे चेहरे पाहताच फकीराला शंका आली. काहीतरी नक्कीच घडलंय, त्याशिवाय ही लोखंडी माणसं अशी उदास होणार नाही. तो खाली उतरून आत गेला. फकीरा आल्याचं कळताच पंत बाहेर आले. ते चिंतातूरच दिसले. गंभीर स्वरात पंत म्हणाले, फकीरा, आज घात होणार आहे. शिगावचे लोक गावात शिरले. कोण म्हण? सावळा आणि भैरू. फकीराच्या कपाळावर आठी उमटली. तो सावळाला म्हणाला, मग आधीच नाही का सांगायचं? परस्पर बंदोबस्त केला असता. हे ऐकून सावळा म्हणाला, पंताच्या कानावर घातल्याखेरीज कसा? हो, भैरू म्हणाला, नाहीतर अंगलट याची भानगड. काही असो, पंत समजावण्याच्या सुरुवात म्हणाले, आधी काय आणि नंतर काय, जी खबर मिळाली ती महत्वाची. आम्ही सावध झालो. बेसावध असतो तर घात झाला असता. आता कडक नजर ठेवा. सावळा, भैरू, तुम्ही जुनी माणसं, पोरांना लढाई शिकवा. पंत एकदम. त्याने फकीराला डोकीच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत निहाळून घेतला आणि ते पुन्हा म्हणाले, ही तलवार राणोजीची. हो, एवढंच म्हणून फकीरानं होकारार्थी मान डोलावली. पंत म्हणाले, फकीरा. एवढे शब्द उच्चारून ते पुन्हा थांबले. त्यांनी वळून सनदी शिपायाला हुकमी आवाजात सांगितलं, नाथा, शंकररावांना मी बोलावला म्हणून सांग, तातडीनं जा. नाथा पळतच गेला आणि पंत आवाज चढून बोलू लागले, फकीरा, बापू खोताना आमच्या हद्दीत शिरून राणोजीचे शिर मारलाय. जर तसा प्रयत्न झाला आणि तो करील तर त्याला आपल्या शिवेपार जाऊ देऊ नको. तुझ्या हातातील त्या तलवारीची इज्जत फार मोठी आहे आणि ती तुझ्या हाती आहे. हे ऐकून फकीरा काहीच बोलला नाही. उगीच त्याचे डोळे पाण्याने. पुरातील हिंमत उसळून ती डोळ्यात तरुण लागली आणि सावळा म्हणाला, खुद शिवबाहेर गेला तर मी सर्गाला जाईन. जावा, झटून प्रयत्न करा, थांबू नका. मीही जोगण्या काढाय निघतोय. फकीरा, सावळा, भैरू वाड्याबाहेर पडले. सर्व वाद्यांचा एकदम गडगडाट झाला. शिंग वाजलं आणि जोगणी निघाली. एकच नाद उठला. आकाशाला गचके बसू लागले. धनगरी ढोरानं घरावर कौल नाचू लागली. ताशा आणि मांग, हलगी आणि माणसाचे शब्द मुके केले. हत्यारांच्या सावलीत जोगणी वाटचाल करू लागली. महाराजच्या घराजवळ दौलती, राही आणि राधा ही जोगणीची वाट पाहत होती. ही त्यांची दरवर्षीची चाल. जोगण्या थोड्या चालून गेल्या आणि फकीरानं साधूला जवळ बोलावलं. तू माझ्या मागा अस. माझ्यावर मागणं येणाऱ्याचा मुर्दा पाड, मुराला हकडं बोला, असं म्हणून त्यानं वळून पाहिलं. शंकरराव जवळून घोडा आवरीत चालला होता. मी आहे अशी डोळ्यानं खून केली. मुरा आला. तो फकीराला आता दाजी म्हणत होता. त्यानं विचारलं, काय दाजी? व्हायचं जपून, दगा होणार आहे. गबऱ्यावरून चालता चालता फकीरा वाकून म्हणाला, बरोबरीच्या गड्यांच्या माना सांभाळा आणि जोगणीवर चाल करील त्याचे झपाट्यानं मार उतरा. चिंचिनीकर, साजूरकरनी, धोंचीकर ह्यासनी म्हणावं, हटू नका, जा. मुरा गेला. बळीला सांगितलं. एकमेकांना खबर दिली. बळी गरकर फिरून फकीराजवळ येऊन टाचा वर करून म्हणाला, दाजी, शिगावची किती माणसं? हे ऐकून फकीरा चिडक्या सुरात म्हणाला, किती बी असू दे, 100, 200, 1000. पुढे येणाराचं खांडोळ करा. जा, रामूशासनी सांगा. खबर सर्वत्र पोहोचली. चिंची चोरटी हालचाल झाली. रामोशाने खांद्यावरची घोंगडी रिकाम्या माणसाजवळ देऊन ते सरळ झाले. जोगणीजवळ असलेली पोरं नाही. ज्या बाजूला मोकळीक असेल त्याच बाजूला फकीराचा गबऱ्या वळत आणि जिकडे फकीरा जाईल तिकडे साधू जातो. त्या दोघांच्या पिछाडीवर शंकरराव आपला घोडा सावधपणे चालवित होता. पुढं भैरू आणि सावळा वातावरण तापलं. झटापट क्षणोक्षणी जवळ येऊ लागली. फकीराची पापणी हलीनाशी झाली. जोगणी थळात आली.
दौलतीने नमस्कार करून मिशीला स्पर्श केला. राहीबाईच्या डोळ्यापुढे रानोजी उभा राहिला. राधाबाईनं फकीरा साधूची मनातल्या मनात जोगणी पुढे सरकली. नवखी माणसं लगट करू लागली. हत्यार जीवा चाटू लागली. जोगणी महारवाड्याच्या वाळवंटात आली आणि एकदम गांड मार्गाने मांगाच्या चिंचे खालून सरळ आपला घोडा फेकीत बापू खोत पुढे आला. त्याबरोबर सर्वांचं लक्ष चटकन तिकडे गेलं. नजरा चढल्या. पहाऱ्याची पकड सैल झाली आणि जोगणी भोवती एकच मुळकून पडली. लगेच रामोशी परत फिरले. मांग उलटले. तरवारी चालू लागल्या. माणसं तुटून पडू लागली. सावळा, मुरा, बळी, निळू, भिवा, ईश्वरा रक्तबंबाळ झाले. भैरून डोळं झाकून दुराड चालू केली. तो खोतावर घारी सारखी नजर ठेवून होता. दंगल शिगीला पोहोचली. कोणतरी वरडलं, जोगणी गेली. एक इसम गर्दीतून बाजूला निघाला आणि तो धावत बापू खोताकडे वळला. फकीराने गबऱ्याला हळूच टाच मारली. फकीराने जागा सोडता साधूही धावला. शंकरराव डोकं शांत ठेवून पाहत होता. फकीरा काय करणार त्याचं त्याला कोडं पडलं होतं. गर्दीतून धावत गेलेल्या माणसानं जोगणीची वाटी खोताच्या हवाली केली आणि खोतानं आपला घोडा उलट फिरवला आणि फकीराचा गबऱ्या भरभरला. जोगणी जवळची दंगल मांग रामोशीने थंग पाडली आणि ती पाहू लागले. तेव्हा फकीरा बापू खोताच्या मागे जाऊन बिलगला होता. सलग काळ्या वावरात हजारो लोकांच्या डोळ्यासमोर ती दोन कारवानी घोडी पळत होती. अखेर जोगणी गेली पण सर्वांनी निश्वास कोंडून टाकले. पळत पळत फकीरानं आपला गबऱ्या खोताच्या डावीकडे वळवला आणि उजव्या हाताने डावीकडे वार करणं त्याला कठीण करून टाकलं. तरी चिडक्या खोताला तलवार उगारली. त्या तलवारीवरचं लक्ष ठेवून धावणाऱ्या फकीरानं मोठी सकट ती तलवार उडवली आणि लगेच गबऱ्याला टाच मारून सरळ घोडा घातला. आता हत्यार गमावला. खोत क्षणात गांगरला. त्यानं पटकन घोड्यावरून अंगस टाकलं आणि गबऱ्या पुढे झुकला. परंतु दुसऱ्या क्षणी गरकर फिरून तो उलटला. तसाच भरवेगात खोताच्या अंगावर पुढे गेला. खोत टापाकडे तुडून पुन्हा गबऱ्याला उलट करून फकीरा परतला. गडबडीनं उठून खोत केविलोना चिरा करून म्हणाला, मला मारू नको, मला मारू नको. ही जोगणी. फकीराचा धीरच झाला नाही. माणसाला ठार मारणं सोपं नसतं. त्यानं वाटी घेऊन बापूला ताकीद दिली. एक ती तलवार तिथंच पडू दे. तो घोडाने जीव घेऊन पळ. परत इकडे बघू नका. आता फकीरा नावाचं मरण गबऱ्यावर बसून फिरत असत. बापू खोत घोड्यावर बसून शिगावकडे पळत गेला आणि गावातली दंगल शांत करून सर्वजण फकीराकडे धावत आले. पंतांनी गर्दी शिरून विचारलं, फकीरा काय झालं? फकीरानं ती मोठी सकट तुटून पडलेली तलवार दाखविली आणि जोगणी पुढे ठेवली. सर्वांनी एकच गर्जना केली आणि सारी घोंगडी गगनात उडाली. पंत गालात हसत होता. तू त्याचं डोकं का मारलं नाहीस? ते त्याचं डोसकच आहे. खोताच्या तलवारीकडे बोट करून फकीरा उतरला आणि पंतांनी त्याच्या पाठीवर थाप मारली. बापाचं नाव राखलंस. जत्रेला आलेली हजारो माणसं जाताना फकीराची तारीफ करीत परतली. फुलातील मधमाशांनी पळवावा तद्वत माणसांनी फकीराची कीर्ती गावोगाव पोचवली. जो तो म्हणू लागला, फकीरा जबर माणूस. त्यानं खोताला चित केलं. मोठी सकट तलवार मारून त्या इंचवाची नांगीच मारली. खोत निकामी केला. फकीराच्या त्या दिवशीच्या वर्तनावर गाव बेहद खुश झाला. फकीरानं आपल्या पराक्रमाला घोडदौडीनं प्रारंभ केला. दौलती, राही, राधा यांच्यापेक्षाही सावळा आणि भैरू यांना आनंद झाला. ते आपल्या जखमा विसरले. कर्तबगार माणसाची कीर्ती दिगंतरात जाते. ती ऐकून इतरांना क्षणभर आश्चर्य वाटतं, पण त्या कीर्तीच्या पाठीशी असलेला त्याग आणि झीज याकडे त्यांचं लक्ष नसतं. विष्णुपंत कुलकर्णी हे दिलदार, करारी, साऱ्या गावावर प्रेम करणारा काटेकोर वृत्तीचा माणूस आहे. विष्णुपंत कुलकर्णी साताऱ्यात पोहोचले तेव्हा त्यांच्याबरोबर भैरू रामोशी होता. त्यांच्याशी कसं बोलावं याची सरकारी अंमलदारांना कल्पना होती. त्याच्याशी बोलताना जपून बोलावं लागतं हे लक्षात घेऊनच प्रांतसाहेबांनी बोलावयास सुरुवात केली. हा बोला, काय न केलं होतं? मी दरवर्षी इकडे सज्जनगडावर येत असतो दर्शनाला, तसाच आलो होतो आणि तुम्हाकडे एक गारानं घालायची पाळी आली. मग बोला ना, काय गारानं आहे? प्रांत मध्येच म्हणाला. तुम्हाला पाहून मला आनंद झाला. सांगा काय? माझ्या गावचा एक मांग 8-10 वर्ष बेळगावला नेऊन ठेवला आहे. बरं मग पुढं?
प्रांताने टक लावून पाहत प्रश्न केला आणि पंत म्हणाले, तो माणूस सनदशीर शिपाई आहे, त्याचा इनाम आहे, परंतु तो बेळगावात आहे. त्याचं असं आहे, प्रांतानं मध्येच आपलं म्हणणं मांडलं, अशी माणसं वाईट असतात, त्यांच्या बाबतीत सरकार विचार करणार नाहीये. अशी म्हणजे कशी? पंतांनी प्रश्न केला. अशी म्हणजे चोरटी. प्रांत शांतपणे बोलू लागले. ही माणसं भुरट्या चोऱ्या करून जनतेला हैराण करतात, त्यामुळे लोकांचा सरकारवरचा विश्वास उडतो आणि इतर बंडखोर प्रवृत्तींना चेव येतो. म्हणून अशी माणसं नव्हे, ही जमातच डांबरट आहे, तिला क्षमा नाही. नाही, असं म्हणू नका. पण ते समजावण्याच्या स्वरात, सरसकट गव्हाबरोबर किडे रगडणं हा राज्यावरचा विश्वास दृढ करण्याचा मार्ग नव्हे, असं माझं मत आहे. सरकारनं दुःख बघूनच डाग देणं न्यायाला धरून होणार आहे. मान्य आहे, प्रांत म्हणाला. अन्याय होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. मुळीच नाही, पण ते एकदम म्हणाले. तसंच असतं तर सावळा मांग 10 वर्ष बेळगावला राहिलाच नसता. मुक्याचं जाणं कोण होत नाही. त्यानं त्या भागात अशांतता निर्माण केल्यामुळेच त्याला भुरटा चोर समजून नव्हे ठरवून गुन्हेगार जमातीच्या कायद्याने हद्दपार केलाय. त्यानं त्या भागात अशांतता निर्माण केली होती, त्याला पुरावा काय आहे? पंतांनी मोजक्या शब्दात प्रांताला तेच घातला आणि सावळा हद्दपार झाल्यापासून त्या भागात शांतता झाली आहे असं सरकारचं मत आहे का? हा पंतांचा दुसरा सवाल ऐकून प्रांत हिसकला. तो म्हणाला, त्याला गुन्हेगार जमातीचा कायदा, पण तो इसम गुन्हेगार आहे का? पंतांनी लगेच प्रश्न केला आणि प्रांत म्हणाला, मी स्पष्ट बोलू? जरूर जरूर, तुम्ही गैरअर्थ काढू नका. प्रांत म्हणाला, मांग रामोशी जातीनं हाताशी धरून काही उच्चवर्णीय लोक बेबंदशाही निर्मित आहेत. ते लोक खून दरोडे करतात आणि हे प्रतिष्ठित लोक आपली घरं सोन्यानं भरतात आणि तेच त्या गुन्हेगार लोकांचं समर्थन करीत सुटतात. झालं तुमचं? पंत अगदी शांतपणे म्हणाले, माझ्या गावात एकही दरोडा पडलेला नाही, तेव्हा माझ्या घरात सोनं येण्याचा संभव उरत नाही. आणि मी एका गुन्हेगाराचं समर्थन करण्यासाठी आलेलो नसून एका सनदशीर शिपायाची न्याय्य बाजू सरकारच्या कानावर घालण्यासाठी आलो आहे. हे समर्थन नसून मी म्हटलं त्याचप्रमाणे हे गारहाणं. माझे शब्द तुम्हाला लागले? क्रांतीच्या स्वरात. परंतु माझ्या म्हणण्याचा असा अर्थ नाही घेत. पंत चढत्या स्वरात म्हणाले, ज्या जमातीला स्वतःच्या जातीचं नाव सांगणं ज्या कायद्यानं अटक करून ठेवलंय, त्या जातीचं समर्थन करणारा दोषी मानला जाणार याची मला कल्पना आहे. पण तो समर्थन करीत नाही हे लक्षात घेतलं तर मी दोषी ठरत नाही. म्हणून माझी विनंती आहे की सावळाची बाब गंभीर आहे, ती आपण विचारात घ्यावी. नाहीतर त्याच्या जमिनीचा लिलाव करण्याची तरतूद. हे ऐकून प्रांत स्तब्ध झाला. थोडासा विचार करून तुम्हाला, पण मी सावळाची चौकशी करतो असं म्हणून तो थांबला आणि एकदम आठवण परत म्हणाला, आणि हो, परवाच तुमच्या गावच्या एका मांगानं म्हणे त्या शिगावच्या खोताचा हात तोडला. त्याचा अर्थ काय? हा काय प्रकार आहे? सरकार या गोष्टीचा गंभीरपणे विचार करीत आहे. हे ऐकून पंत म्हणाले, मग मी म्हणतो त्याही गोष्टीची तुम्ही खास नोंद घ्यावी की त्याच खोतानं जोगणीची वाटी घेऊन निघालेल्या एका मांगाचं रिवाज मोडून आपल्या हद्दीत शिरून डोकं मारलं आणि ते वेशीला टांगलं. ही फार लांबची गोष्ट नसून अवघ्या 10 वर्षापूर्वीची आहे. आणि तीच वाटी परत नेण्याचा प्रयत्न करीत असता त्याचा हातच मारला गेला. डोकं नाही, त्याचं डोकं सहज मारता आला असतो आणि धार्मिक बाग म्हणून कायदाही काय करू शकला नसता. क्रांत डोळे विस्फारित म्हणाले, तुमच्या गावचे मांग इतके लढाव आहेत? आणि छाती काढून पंत म्हणाले, लढाव आहेत, बुरटे नाहीत. खोतानं ज्याचं शिर मारलं त्याच्याच मुलानं खोताचा हात तोडला. मी म्हणतो असा संयम पाळणारी जात दुसरी नाही. म्हणजे खोत ही जोगणी परत नेत असता हा प्रकार घडला तर? प्रांत म्हणाला. त्यावर पंत म्हणाले, आणि त्या कामी तुमचा दुलारी मांग त्या खोताला मदत करीत होता. आम्ही त्याला अटक करून सरकारी नोकर म्हणून सोडला. रिवाजाप्रमाणे त्याचे डोकं मारणं सहज सोपं होतं. हे ऐकून प्रांताला राग आला. त्यानं लगेच दुलारीला बोलून घेतलं आणि विचारलं, जोगणीच्या दंगलीत तू होतास? हो होतो, पण बघत होतो. खोटं बोलतो आया, पंत म्हणाले. त्यानं ती वाटी हिसकून खोताला दिली. काय खरा का? प्रांत डाफरला आणि दुलारी रडू लागला. तो कैरवाना चेहरा करून म्हणाला, मला बाबर खान साहेबांना सांगितलं. मग खोटं का बोललास? प्रांत चिडला.
माझ्या गावचे मांग असले नाही, पंत म्हणाले. म्हणूनच म्हणतो, मांग जात इथून तिथून सारखी धरता येत नाही, कारण मुळापोटी केरसूनही पैदा होत असतो. मग प्रांत काहीच बोलला नाही. पंत उठून सज्जनगडावर जाण्यासाठी निघून गेले. कबूल केल्याप्रमाणे सातारचा दपाटा बेळगावला गेला. सावळाच्या वर्तनाची नोंद सातारला आली आणि त्याची हद्दपारी रद्द केल्याचा हुकूम रवाना झाला. फकीराच्या शब्दावर पंत सातारला गेले आणि सरकारशी भांडले. म्हणूनच सावळाला नवा जन्म आला. फकीरानं त्याला माणसात आणला, नाहीतर तो कुजून मेला असता, असं मांग म्हणू लागले. फकीराच्या शब्दाची किंमत त्यांना समजली आणि त्या वयात ते त्याला आपला करता पुढारी समजू लागले. दूरदूरचे मांग येऊन त्याला पाहून जाऊ लागले. फकीराचे मैतर झाले. पिंचू ठार मारण्याऐवजी त्याला नांगी तोडून जीवन ठेवणारा फकीरा लोकांना आगळा वाटू लागला. आयनगिरी कंदरात एका दाट झाडीत फकीराचा तळ पडला होता. 8 कारवानी घोडी करवंदीच्या जाळीखाली पाग करून बांधली होती आणि त्याचा तो गबऱ्या पाठीवरचं चिन्ह तसंच घेऊन उभा होता. एका कठीण प्रसंगात आपण आहोत याची जणू त्यालाही जाणीव झाली. सर्वत्र गंभीर वातावरण दाटलं होतं. फकीराची माणसं डोंगराच्या कपारीत सर्व नाक्याच्या वाटा दाबून बसली होती. हत्यारबंद माणसाने करवंदीच्या विशाल जाळ्या उग्र भासत होत्या. त्यांना छावणीचं स्वरूप आलं होतं. चिंचणीकर पिरा, सासूरकर निळू, साधू, मुरारी, पैरू, सावळा, तायनू महार, पैरोजी महार, घमांडी अशी एका आगळी एक दिलदार नि बेडर माणसं तिथं वावरत होती. आज 1 महिन्यात दूरदूरची मांग येऊन फकीराला मिळाली होती. हजेरी देऊन जगण्यापेक्षा लढून मरण्याचा त्याने हिया केला होता. आलेल्या लोकांनी निरनिराळी काम वाटून देऊन फकीरानं सर्व तयारी केली होती. फकीराची सर्व माणसं एकत्र आली आणि मग सर्वांनी चुळा भरून भाकरी सोडल्या. ही भाकरी आता शेवटची भाकरी समजून खाऊया. कुणाला ठाव आज कोण मरणार नाही, कोण जगणार. फकीरा म्हणाला, बरं आज आपण सरकारी खजिना फोडून म्हणजे मरणाचं दारच फोडून एम राजाला बाहेर काढणार आहे. खजिना लुटीची बातमी ऐकून सरकार पिसणून उठल आणि परत आम्हासनी त्याच्या बरोबर लढावं लागेल. फकीरा बोलत होता. भाकरीच्या कोरा हातात घेऊन सर्व ऐकत होते. दिवा उठला आणि म्हणाला, मरता मरता खजिना लुटूया म्हणजे आपले पोरं बाळ तरी 4 दिवस सुखानं खातील. कुणी बघितले मोरच असं म्हणून त्यानं घास. पण मगाशी सारच घसरलं. ताईने म्हणाला, बामणाच्या वाड्यामोर तमाशा आहे म्हणून गाव जाऊन बसलाय, हे आमचा तमाशा होणार काय नाही, तुटून पडा. पिरा म्हणाला, तमाशाला आलेली हौसे गल्ली न पळतील, कसा तमाशा होतोय ते तरी बघा. सर्वांची जेवण झाली. मग कैकानी गांजा ओढला. तर रोहन मग तयारी केली. त्यावेळी रात्र बरीच झाली होती. गाव सामसूम भासत होता. त्याचा अंदाज घेऊन फकीरा म्हणाला, हा पेटवा मशाली. एकदम सर्व उठले. मशाली पेटल्या. त्यांच्या उग्र प्रकाशात शांत वारणा जागी झाली. वाहत पाणी अधिकच अवकळ भासलं. कुऱ्हाडी ठोकून सरळ बसल्या. भाल्यांची फाळ सज्ज झाली आणि गमांडीने हलगी शेकली. शिंग हलगी लावून खजिना लुटणारे मर्द जीवार उदार झाले. हळूच जाऊन घात करणारी भ्याड माणसाची नव्हती, तर वाजत गाजत जाऊन मरणाला जागा करून मग त्याला कवटाळणारी ती मर्द माणसी होती. फकीरा फारकन पुढं निघाला. हा चला, कोणीतरी हुंकारलं आणि सर्व चालू लागलं. गावात शिरताच हलगीवर टिपरू पडलं. शिंगानं आरोळी टोकली. सारा प्रदेश थटार आला. पेडस गाव एकदम जागा झाला. मी कान टवकारून ऐकू लागला, कसलं शिंग. गाव बोलला. मी पुन्हा स्वतःच उतरला. असल वरात. हलगीच्या कडाक्यानं गल्ल्या हादरल्या. शिंगाने भीतीदायी वातावरण पेटलं. फकीरा वादळाप्रमाणे ब्राह्मणाच्या वाड्यापुढे येऊन दाखल झाला. रघुनाथ ब्राह्मणाचा तो वाडा आता जागा झाला होता. परंतु 1.5 लाखाचा खजिना पोटात घेऊन निर्भय बसला होता. प्रचंड जुन्या चालीचा मजबूत दरवाजा बंद होता आणि त्या दरवाजावरच्या चिक्कामाने एका खिडकीत रघुनाथ घेऊन पाहत होता. वरात का बंड या प्रश्नानं त्याचं काळीज खोललं. शेवटी त्याचा कयास खरा ठरला. दररोज आला याची खात्री होताच त्यानं बंदूक सज्ज केली. फकीरा दाराला भिडला होता. नंग्या तलवारी कुऱ्हाडी लखलखत होत्या. माणसात पळत उसळत होतं. वाड्यात घुसा, वाड्यात घुसा हा एकच आक्रोश त्याला पुढे रेटीत होता.
फकीर हातात तलवार घेऊन अगदी दाराला छाती लावून उभा होता. त्यामुळे वर कमानीच्या खिडकीतली बंदूक त्याला नेमू शकत नव्हती. परंतु रघु बामणाला कड निघाला नाही. त्याला अंधारात एक गोळी झाडली आणि मग मात्र गावाला खरा प्रकार उमगला. दरोडा आला हा एकच बबरा सर्वत्र झाला आणि हिंमतवाली माणसं मिळली ती हत्यारा घेऊन बामणाच्या वाड्याकडे धावली. पहिली गोळी कडाडताच फकीरा ओरडला, मशाली विजवा. क्षणात सर्वत्र अंधार दाटला आणि मुरा ओरडला, गाव आला, गोपनी जोडा हना. घोड्यावरून आणलेले वारण्याच्या वाळवंटातील गोटे गल्लीने गडगडू लागले. पुढून येणारी माणसं पटापट पडू लागली. परंतु लवकरच दगड संपले. फकीराची माणसं दगड चाचपू लागली आणि पिरा फकीराला म्हणाला, दाजी दगड सरलं पण गाव मागे सरत नाही. साऱ्या गल्ल्या भरल्या ती माणसानी. मग हत्यारा काढा. फकीरा म्हणाला, आता गय करू नका. दिसल त्याला कापीत वाट काढा आणि नदीवर चला. पांगू नका. एका जीवानं सारखं लढत मोर व्हा. हे ऐकतात सावळानी, चिंचणीकर, पिरा, साजूरकर, निळू, तायनू, भीमा, बुरा ही बेडर माणसं पिसाट झाली. ती त्यांनी गल्ल्या दाबून वाट काढली. दरोडा मारून काढला म्हणून गावाने निश्वास टाकला. बामण बंदूक घेऊन खाली आला. कैकांनी स्वतःची पाठ थोपटली. उद्या गावाला सरकार इनाम देणार असा विचार कित्येकांच्या डोक्यावर नाचू लागला. कोणी अंथरुणावर डोकं टेकलं. हळूहळू सामसूम झाली. परंतु नदी काठी फकीरा वेडावला होता. पराजयाची आग त्याचं हृदय जाळीत होती. प्रत्येक माणूस कुडत होता, चरपडत होता. फकीरा आवेगाने म्हणाला, बोला काय करायचं. दरवाजाला छाती लावून जीव घेऊन आम्ही पळ काढला. जन्मभर पळतोय. मी मरण माग हात धुवून लागले. आम्ही कुठवर पळायचं. माग पळण्या परास मोर मरणाच्या खाईत पडून मरावं. पळताना येणार मरण वंगाळ असं नरकात जात माणूस. मरण साऱ्याच येणार, सारच मरणार. पण मरणात डाव उजवा असत. कुत्र्याच्या मौतीनं मरणारा माणूस मेलं आणि जगलं सारखंच.